नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळात. तर मंडळी बघा, इथं आपण काही काड्यांच्या मदतीने दोन चौरस केले. तर एक छोटा आणि एक मोठा, आणि मोठ्या चौरसाच्या आतमध्ये छोटा चौरस आपण इथं तयार केला आहे. तर आजच्या खेळामध्ये आपल्याला या रचनेमधील कोणत्याही 4 काड्यांची जागा बदलायची आहे आणि यापासून 3 चौरस तयार करायचे. तर बघा, हा खेळ खेळण्यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थी इथं रांगेमध्ये उभा आहेत. बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करतंय. तर समजलं सर्वांना काय करायचंय मग? 4 काड्यांची जागा बदलायची आणि 3 चौरस तयार करायचे. तर सर्वात आधी भाग्यश्री प्रयत्न करून बघणार आहे. बघू आपण भाग्यश्रीला येते कसं. हां, भाग्यश्री कर बरं. बघा, भाग्यश्रीने एका काडीची जागा बदलली, दुसऱ्या काडीची पण बदलली, तिसऱ्या काडीची पण, आणि चौथ्या पण बदलली. बघा किती चौरस झाले भाग्यश्री? 3 चौरस झाले. कोणते कोणते सांग बरं? हे एक, हे दोन, मोठा 3. मोठा 1, 3. शाबास, बरोबर आहे. अजून वेगळ्या प्रकारे कोणाला येत आहे का रे तुमच्यापैकी? चला, या ज्याला येत आहे ते चला अजून वेगवेगळ्या प्रकारे याचं उत्तर का निघत आहे. बघा, भाग्यश्रीने एका प्रकारे केलं आहे. आता बघू रितिका कोणत्या प्रकारे करते. हा, अजून तुम्ही या आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा. जर कुणाला वेगळ्या प्रकारे येत असेल तर सांगू शकतात. बरं, हां, 1, 2, 3 आणि 4. बरं, म्हणजे तिने कोपऱ्याला केले. बरं, अजून कुणाला वेगळ्या प्रकारे येत आहे का रे? अजून बघा, राधाला येत आहे. चल राधा, अजून वेगळ्या प्रकारे राधा करून पाहणार आहे इथं. राधाने एक काडी उचलली आहे, दुसरी पण उचलली आहे. अजून 2 काड्या राहिल्यात. राधा तिसरी उचलली आणि चौथी उचलली. आता इथं 3 चौरस झालेत राधा, पण एक काडी शिल्लक राहिली आणि एक नवीन एक्स्ट्रा आयत तयार झालाय. पण तसं नाही होऊ द्यायचं. आपल्याला आकृतीमध्ये फक्त 3 चौरसच दिसले पाहिजेत आणि एक काडी शिल्लक सुद्धा ठेवायची नाही. प्रयत्न छान होता. अजून बघा, विचार करा, अजून वेगळ्या प्रकारे कुणाला येत असेल तर बघा. येत आहे का तुम्हाला? येत असेल तर बघा, तुम्हाला अजून वेळ आहे, संधी आहे. बरं, संस्कृतीला जमतंय म्हणती. बघू आपण काय करते आता. 4च काड्यांची जागा बदलायची संस्कृती. हां, बरं, एक काडी उचलली तिने, दुसरी पण उचलली आहे, तिसरी आणि चौथी सुद्धा उचलली आहे. शाबास. बघा, कोणते 3 चौरस आहेत सांग बरं एकदा. एक, हां, हे 2 हां, आणि हे 3. शाबास. बघा, मधला एक छोटा आणि बाजूचे 2 मोठे, असे 3 चौरस संस्कृतीने सुद्धा करून दाखवले. अजून कुणाला वेगळ्या प्रकारे माहिती आहे का रे याचं उत्तर? माहिती आहे मुलामध्ये? नाही? बरं, काही हरकत नाही. बघा, खूप सोपं कोड होतं आणि या कोड्याचे 3 वेगवेगळ्या प्रकारे उत्तर काढलेले आहेत. एक काढलेलं आहे भाग्यश्रीने, दुसरं काढलं आहे राधाने आणि तिसरं काढलं आहे संस्कृतीने. तर या 3ही विद्यार्थ्यांसाठी एकदा टाळ्या वाजा. वा वा. प्रत्येक विद्यार्थिनीने इथं काय केलेलं आहे, आपापल्या परीने विचार केलेला आहे आणि हे कोडं आपापल्या पद्धतीने सोडून दाखवलेलं आहे. बघा, या सगळ्या विद्यार्थिनीचं खरंच खूप खूप कौतुक आहे. तर मंडळी, हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा खेळ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत. तोपर्यंत धन्यवाद.